आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने। त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर घेतली आहे, स्वच्छ निवडून साफ करून 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलं आहे आणि थोडंसं त्याचं पाणी निथळून घेतलं आहे। आता याच्यासाठी 1 कप बेसन घेतलं आहे, अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, पाव कप रवा घेतला आहे, 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि चिरलेल्या कोथिंबीरमध्ये टाकायचं आहे। आता याच्यात टाकायचं आहे 1 चम्मच जिरे, 1 चम्मच तीळ, अर्धा चम्मच हळद, चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच हिंग, अर्धा चम्मच लाल तिखट आणि 2 चम्मच मिरची पेस्ट। आता हे छान थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान गोळा, चपात्याचा जसा गोळा असतो पिठाचा तसा घट्टसर मळून घ्यायचा आहे आणि याचे छोटे छोटे मुटके करायचे आहेत आणि आता हे मुटके आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता त्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे गॅसवर, त्याच्यात टाकलं आहे तेल। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर हे सर्व मुटके त्यात सोडायचे आहेत आणि छान गोल्डन क्रिस्पी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोण चिन्हावर प्रेस करा, हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि नक्कीच बघा आणि आवडले असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर ही कोथिंबीर वडीची रेसिपी रेडी झालेली आहे। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय।